आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी अशी आहे की गेल्या 7 महिन्यांपासून बोरिवली परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। जागोजागी खोदकाम करून ठेवल्यानं रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे आणि यामुळे रहिवाशांना ये जा करणं देखील मुश्किल झालंय। अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांमुळे अपघातग्रस्त झालेले आहेत। विशेष म्हणजे या गंभीर समस्येकडे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सपशेल दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। एकतर हे अगदी दारासमोरच आहे। दुसरं म्हणजे आम्ही दरवाजा उघडू नाही शकत आणि ह्याच्यातून मच्छर खूप येत आहेत आणि त्याचा प्रादुर्भाव खूप जास्त झाला आहे। मच्छर, माशा वगैरे यांचं म्हणजे अमाप संख्या वाढली आहे वगैरे, त्यामुळे आम्हाला दारं खिडक्या अगदी बंद करून ठेवावी लागत आहेत। तर ह्याच्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे, कारण का हे ओपन जाळ्या ठेवलेल्या आहेत, तर ह्याचं क्लोजनेस असं काहीतरी म्हणजे याला क्लोजर पाहिजे काय। या संदर्भात तुम्ही महानगरपालिकाचे संबंधित अधिकारी असो किंवा कंत्राटदार असो यांना तुम्ही हे कळवण्यात आलेलं आहे का? आलेलं आहे, कळवण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडून काय नेमकं उत्तर तुम्हाला मिळालं? आम्ही ठेकेदाराशी जेव्हा बोललो त्यांना सांगितलं, तो म्हणाला तुम्ही तुमचं झाकण टाकू शकता म्हणून त्याच्यावरती, आणि हे आता काही होणार नाहीये। आता ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की वसई विरार महानगरपालिका नगररचना विभागाचे उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्या विरोधात ईडीने केलेल्या कारवाईत तब्बल 9,04,00,000 रुपयांची रोख रक्कम आणि 23,25,00,000 रुपयांचे हिरेजडित दागिने, सोनं आणि महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली। ईडीने बुधवारी वसई विरार शहरात एकाच वेळी 13 ठिकाणी कारवाई केली होती। वसई विरारचे उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्या हैदराबाद इथल्या घरी छापे टाकण्यात आले होते। ईडीने जप्त केलेली संपत्ती केवळ 25% आहे। रेड्डी यांनी कमावलेल्या संपत्तीचा आकडा हजारो कोटींच्या घरात असावा असा अंदाज माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी केला। जहाँ ग्राउंड प्लस 4 या 6 की बिल्डिंग इमारत होनी चाहिए थी, बिल्डिंग होनी चाहिए थी, वहाँ रेड्डी आज 18 माले तक का परमिशन दे रहा है गलत तरीका इस्तेमाल करके। और ऐसे बिल्डिंग में रेड्डी के कम से कम 2 माले बेनामी मालमत्ता हर बिल्डिंग में। तो अगर ईडी ढंग से जांच करे तो रेड्डी की कम से कम यहाँ 1.5-2 हज़ार करोड़ की बेनामी मालमत्ता है, जो कई बिल्डर्स है और कई आर्किटेक्ट है उनके पास अभी भी पड़ी है।